एक अतिशय अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आलेली आहे। एक चिमुकला विहिरीत पडला तर दुसरा विजेच्या बोर्डाला चिटकला। पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या दोन घटना सध्या समोर आलेल्या आहेत। आता नेमकी घटना काय घडली होती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बीड जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दैव बलवत्तर म्हणून दोन चिमुकले थोडक्यात बचावलेले आहेत। एक खेळताना विजेच्या बोर्डाला चिटकला तर दुसरा मुलगा खेळताना विहिरीत पडला। मात्र सुदैवानं या दोघांचेही प्राण वाचले। सुदैवानं नातेवाईकांनी वेळीच पाहिलं आणि ही दोन्ही बालकं बचावली। बीड तालुक्यातील गाडेवाडी येथील प्रकाश वावरे यांचा 2 वर्षाचा मुलगा तेजस्वी खेळत असताना मंदिराजवळ विहिरीत पडला। विहिरीत 4-5 फूट पाणी होतं। मुलगा जवळपास दिसत नसल्यानं आईनं आरडाओरडा सुरू केला। यानंतर मुलाचे वडील प्रकाश वावरे यांनी शोधाशोध सुरू केली। बाजूला असलेल्या विहिरीत त्यांना तेजस्वी गटांगळा खाताना दिसला। त्यांनी उशीर न करता लगेचच विहिरीत उडी घेतली आणि त्याला बाहेर काढलं। आईनं वेळीच आरडाओरडा केल्यानं व वडिलांनी विहिरीतून बाहेर काढल्यानं या चिमुकल्याचा जीव बचावलेला आहे। तर दुसरी घटना बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरातून समोर आली आहे। खंडेश्वरी मंदिर परिसरात राहणारा आर्यन नितीन गालफाडे हा 10 वर्षाचा मुलगा घरामध्ये लाईटच्या बोर्डाला चिटकला होता। यावेळी बाजूलाच असलेल्या आर्यनची चुलती पूजा राहुल गालफाडे यांनी त्याला वाचवलेला आहे। त्यांनी हातातल्या बेलण्यानं त्याला बोर्डपासून दूर केलं, यामुळे या घटनेत त्याचे प्राण वाचलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आता या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे। मात्र या दोन्ही घटनांची परिसरात मोठी चर्चा होतीये।